नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनेक करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। रात्रा जवळपास 1 वाजलेले आहेत। 1 वाजता आपण हे शूट करत आहे। तर हे शूट करण्यामागचं कारणही तसंच आहे। तर ते कारण असं आहे की अचानकपणे आपल्याला आता ई महाभूमीच्या पोर्टलवरती बघायला मिळत आहे की तलाठी भरतीचा नवीन निकाल लागलेला आहे। सर्वचे सर्व 36 जिल्ह्यांच्या नवीन सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। यानुसार निकाल तुम्ही सांगू शकतो आपण की निकाल हा काय झालेला आहे, चेंज झालेला आहे। फार मोठी गोष्ट ही आज घडलेली आहे। रात्री 12 वाजता ई महाभूमीच्या पोर्टलवरती एक प्रसिद्धी पत्रक आलं। या प्रसिद्धी पत्रकानंतर सोबतच 36 जिल्हे आहेत, आपल्या 36 जिल्ह्यांच्या सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्याविषयी हा सविस्तर व्हिडिओ असणार आहे। नेमकं काय असणार आहे तर तलाठी भरती संदर्भात ही महत्त्वाची बातमी आहे। सर्व 36 जिल्ह्यांच्या नवीन गुणवत्ता यादी जाहीर झालेल्या आहेत। तसेच तलाठी भरतीचा निकाल परत आपल्याला लागल्याचा दिसून येत आहे आणि काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे। आणि सर्व जिल्ह्यांच्या याद्या तुम्हाला प्रसिद्ध झाल्याच्या ई महाभूमीच्या पोर्टलवरती बघायला मिळतील। दुसरी महत्त्वाची गोष्ट जर बघायचं घेतली आपण तर प्रसिद्धी पत्रक नेमकं काय आहे ते बघू आपण। त्यासोबतच कोणत्या कोणत्या जिल्ह्याचे आहे हे तुम्ही बघू शकता स्लाइडवरती की जवळपास आपले 36 जिल्हे आणि खालचे जे 2 याद्या दिलेल्या आहेत, यादी 1 निकाल राखीव आहे आणि यादी 2 निकाल राखीव आहे। यातील विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत। त्यांना काही प्रॉब्लेम असू शकतात, ते सविस्तर आपल्याला माहीत नाही। परंतु आता सुरुवातीला आपण बघू की प्रसिद्धी पत्रक नेमकं काय। तर बघा, हे रात्री 12 वाजता प्रसिद्ध झालेलं प्रसिद्धी पत्रक आहे। जवळपास 12 वाजायला 1 मिनिट कमी असेल त्यावेळेस हे प्रसिद्धी पत्रक आपल्याला पोर्टलवरती बघायला मिळालं। तर बघा काय आहे प्रसिद्धी पत्रक। तर बघा, हे आपलं प्रसिद्धी पत्रक आहे। डेट बघू शकता तुम्ही 11 मार्च 2024। त्यानंतर हे आहे विषय तलाठी पदभरती परीक्षा 2023। आता हे सविस्तर आपण काय करू इथं बघूया। तर बघा, आपण सविस्तर रीड आउट करूया। तलाठी भरती 2023 साठी TCS आयन कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर परीक्षेतील प्रश्नावर घेण्यात आलेल्या आक्षेपांच्या बाबत TCS आयनकडून घेतलेल्या निर्णयाच्या कार्यवाही विरुद्ध माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्रमांक 1744/2024 दाखल करण्यात आली होती। माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी याचिकाकर्त्याने सादर केलेल्या निवेदनातील तक्रारीचे निवारण करण्याचा निर्णय या याचिकेमध्ये दिला आहे। या निर्देशानुसार कळविण्यात येते की तलाठी पदभरतीकरिता परीक्षा TCS आयन कंपनीकडून एकूण 57 सत्रामध्ये दिनांक 17/8/2023 ते 14/9/2023 तारखेपर्यंत राबविण्यात आली आहे। परीक्षा झाल्यानंतर दिनांक 28/9/2023 ते 8/10/2023 या कालावधीत प्रश्न किंवा उत्तराबाबत TCS आयन कंपनीकडून प्राप्त आक्षेपांचे पुन्हा पुनर्विलोकन करण्याची कार्यवाही TCS आयन कंपनीकडून आता पूर्ण करण्यात आली आहे। त्यानंतर पुढे सांगण्यात आलेलं आहे, या पुनर्विलोकनानंतर TCS आयन कंपनीकडून 79 प्रश्नांमध्ये उत्तरसूची किंवा प्रश्न याबाबत घेतलेले आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले आहे। त्यानुसार आता प्रश्न उत्तर तालिकेतील एकूण 219 प्रश्नांमध्ये त्यांच्या उत्तरसूचीतील बदल करण्यात येत आहे। एकूण 39 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहे। तसेच 180 प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यानुसार उमेदवारांच्या लॉगिन खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे। तसेच प्रश्ननिहाय दुरुस्त माहिती सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे। सदर 2019 प्रश्नातील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झाला आहे। त्यानुसार सोबत 36 जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पुढे त्यांनी दिलेला आहे। तर काय दिलेलं आहे बघा, तलाठी पदभरती परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात येत असून त्यांची जिल्हानिहाय यादी देखील प्रसिद्ध करण्यात येत आहे। तसेच सोबत 11 अशा उमेदवारांची जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे, ज्यांच्यासोबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल। स्वाक्षरी आहे सरिता नरके मॅडम, प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे। त्यामध्ये आता हे आपल्याला उत्तरसूची दिलेली आहे त्यांनी। जवळपास सर्व स्टेप्सची हे उत्तरसूची असणार आहे। तुम्ही बघू शकता 17 ऑगस्ट पासून तर जर बघायला गेलो आपण तर जवळपास आहे आपल्याकडे एकूण जर बघितलं तर भरपूर सारे असे प्रश्न आहेत। तर तिथं सांगितलेलं आहे त्यांनी की एकूण 219 प्रश्न। तर हे काय 219 14 सप्टेंबर पर्यंतचे हे याद्या आपल्याला बघायला मिळतात।
तर यावरून आपल्याला एक काय बघायला मिळत आहे की तलाठी भरतीचा जो आधी निकाल लागलेला होता, हा निकाल रद्द करण्यात आला आहे असं सुद्धा म्हणायला काही हरकत नाही. कारण आता नवीन काय गुणवत्ता याद्या लागलेल्या आहेत. म्हणजे तलाठी भरतीच्या ज्या 23 जिल्ह्यांचा ऑलरेडी निकाल लागला होता किंवा अदर पेसा डिस्ट्रिक्टचा सुद्धा निकाल लागला होता, तर यांचा पुनर्निकाल आता लागलेला आहे. म्हणजे हे अचंब्यात टाकण्यासारखी गोष्ट आज आपल्याला बघायला मिळत आहे. आणि एवढ्या तळमळीनं मी रात्री जवळपास 1-1.5 वाजता हा व्हिडिओ काय करत आहे, शूट करत आहे. हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे की तलाठी भरती 2023 ची झालेली आहे, याचा पुनर्निकाल लागलेला आहे. म्हणजे सुरुवातीचा जो निकाल लागला होता त्याच्यावरती औरंगाबाद खंडपीठामध्ये रीट याचिका दाखल केली होती, तर त्या याचिकेनुसार परत तुमचे जे आन्सर कीज आहेत, रिस्पॉन्स शीट ह्या बदललेल्या आहेत आणि परत तुम्हाला काय सुधारित आन्सर की मिळालेल्या आहेत. सोबतच तुमच्या सुधारित गुणवत्ता याद्या सुद्धा पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येत आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजे काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना आता या गोष्टीचा फार मोठा बेनिफिट होणार आहे. ज्यांचे मार्क्स कमी असतील त्यांचे कदाचित वाढले असतील आणि बऱ्याचशा लोकांचे कमी सुद्धा झाले असतील. कमी झालेल्यांचे मार्क्स फार कमी तुम्हाला विद्यार्थी बघायला मिळतील, परंतु मार्क्स वाढलेले विद्यार्थी भरपूर बघायला मिळतील. तर ही रीट याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली होती. त्याचा निकाल आज मिळाला आणि जवळपास रात्री 12 वाजता महाभूमी पोर्टलने काय केलेलं आहे, तर निकाल जाहीर केलेला आहे. हे आपल्याला स्पष्ट बघायला मिळत आहे. एका प्रकारे हे अचंब्यात टाकणारी गोष्ट आहे. सर्व महाराष्ट्र झोपी असताना अचानकपणे रात्री 12 वाजता निकाल जाहीर होतो आणि सर्व विद्यार्थ्यांना एक अचंबा होतो. आता सकाळी विद्यार्थी उठल्याबरोबर ज्यावेळेस बघतील त्यावेळेस ते शॉक असतील. कारण की 23 जिल्ह्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालेलं आहे, त्यांचे मेडिकल झालेलं आहे, त्यानंतर बायोमेट्रिक सुद्धा झालेलं आहे. त्यांचे सुद्धा परत निकाल लागलेले आहेत. म्हणजे शासन स्तरावरती परत एक्झाम रिझल्ट डिक्लेअर होताना आपल्याला फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये तरी मी फर्स्ट टाइम बघत आहे की अशा प्रकारचा मोठ्या स्तरावरती अशी रात्री 12 वाजता न्यूज येत आहे की जुना निकाल त्यांनी कॅन्सल केलेला आहे असं म्हणायलाही काही हरकत नाही. तर नवीन गुणवत्ता यादी त्यांनी काय जाहीर केलेली आहे हे आपल्याला स्पष्ट बघायला मिळत आहे. नवीन माहितीसाठी, नवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तलाठी भरतीविषयी परत नवीन काय अपडेट येते त्याविषयी तंतोतंत माहिती तुम्हाला वेळेवरती पोहोचवण्यासाठी मी तत्पर आहे. तरी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तलाठी भरतीचा जो निकाल होता हा निकाल पुन्हा एकदा परत लागलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडालेली आपल्याला दिसून येतो. तर या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण ते बघितलेलंच आहे. चला तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसहित तलाठीची संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत तंतोतंत देण्याकरता. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.